नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता पावसाळा तर चालूच आहेच, त्यामुळे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या अवेलेबल आहेत. त्यापैकी ही फोडशी भाजी आहे. ही आपल्याला 2 महिनेच अवेलेबल असते, त्यामुळे पावसात ही जरूर भाजी खावी. आणि ही भाजी आपल्या हेल्थला तर आरोग्यदायी आहेच, त्याशिवाय ह्याच्यामध्ये कसलंही खताचा म्हणजे खत तर वापरलंच जात नाही, कारण ते नैसर्गिकरित्या पावसाळ्यातच उगवते ही भाजी. त्यामुळे ह्या भाजीचा आपल्याला आहारात जरूर समावेश करावा. तर चला, तर आपण फोडशी भाजी कशी बनवतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे बघा, फोडशी भाजीसाठी लागणारं साहित्य बघा. मी 2 फोडशीच्या पेंड्या घेतल्या आहेत, खोबरं, 5-6 लसणीच्या पाकळ्या, आणि ही डाळ मी 2 तासापूर्वी भिजत घातली होती, म्हणजे ती लवकर शिजते भाजीबरोबर. 2 कांदे आणि मिरची आणि तेल, आणि तुम्हाला हवी असतं हळदही वापरू शकता. एवढ्याच आता तुम्ही बघू शकता. आता ही भाजी आपल्याला साफ करून घ्यायची आहे नी. तर आता हे बघा, मी साफ करते बघा. आता हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हे जे आहेत ना, हे व्हाईट हे इकडचं पूर्ण, कारण ह्याच्यामध्ये आहे ना माती असते. त्यामुळे काय करायचं, हे व्हाईटचे पोर्शन आहे ना ते काढून टाकायचं. हे बघा, हे सर्व. आणि पहिलं आधी आपण असं सगळं हे करून घ्यायचं, वेगवेगळे असे करून घ्यायचे. हे बघा, असं त्यामुळे माती आहे बघा. आणि रानभाजी असल्यामुळे काय होतं, रानात उगवते, त्यामुळे ना कचरा वगैरे जास्त असतो. त्यामुळे ही भाजी ना 5-6 वेळा म्हणजे चांगली स्वच्छ, माती जाईपर्यंत चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. हे बघा, हे असं चांगलं बघायचं. आणि हे बघा, ही माती आहे. बघा, तुम्ही बघू शकता. ही बघा, माती आहे, त्यामुळे चांगली स्वच्छ. आणि हे बघा, हे त्याच्यामध्ये हे असं ना कडक जे पोर्शन असतं ना ते काढून टाकायचं. हे बघा, हे कडक पोर्शन घ्यायचं नाही. आणि अशा प्रकारे ना मी आता सर्व भाजी साफ करून घेते. आणि त्यात तुम्ही असंही करू शकता. हे बघा, हे असं घेऊन, हे बघा, हे ना जे आहे ना हे व्हाईट पोर्शन, ते तुम्ही पूर्ण असं कट करून घेऊ शकता. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे असं पूर्ण पोर्शन असं घ्यायचं. हे बघा, हे व्हाईट, त्याच्यामध्ये माती असते. ते बघा, हे आता असं एवढं कट करून घ्यायचं. हे बघा, हे सगळं रिमूव्ह करून टाकायचं. आणि एक असं आपण बघायचं. हे बघा, हे आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे पोर्शन रिमूव्ह करून टाकायचं. आणि अशा प्रकारे मी भाजी साफ करून घेते. आणि चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायची, म्हणजे जेणेकरून काय आपले जंतू वगैरे असतं ते मरतं. आणि त्यामुळे भाजी आपल्याला चांगली स्वच्छ मिळते. सगळं पूर्ण कचरा आहे. आता तुम्हाला मी चिरून वगैरे दाखवते. ही भाजी स्वच्छ धुवून घेतली. आता बारीक चिरून घ्यायची. भाजी चिरून घेतली, कांदा बारीक चिरून घेतला. आता मी फोडणी कशी करते ते दाखवते. कढई तापली आहे, चांगली गरम झाली. हे बघा, याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. जास्त तेल लागत नाही पालेभाजींना, एवढं म्हणजे थोडंच घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यात मिरची टाकायची. हे बघा, मिरची टाकल्यानंतर आपण हा कांदा टाकायचा. हा बघा, आणि छान असा परतायचा. जास्त करपवायचा नाही, तर असा नरम पडला की मग आपण त्यामध्ये हे टाकायचं आहे, आपण डाळ भिजवून घेतली आहे ना ती टाकायची. हे बघा, कांदा चांगला परतून घ्यायचा. आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार नाही, मीठ सर्वात शेवटी टाकणार. आणि हे ठेचलेली लसूण टाकायची. हे बघा, आणि चांगल्यापैकी परतून घ्यायचं. जरा गॅस कमी जास्त करून कांदा भाजून घ्यायचा. कांद्याबरोबर लसूण ही छान भाजली जाईल आणि त्याचा कच्चा वास दूर होईल. कांदा हा बघा थोडासा नरम पडला आहे, थोडासा तांबूस सोनेरी असं झालं आहे. हे बघा, आता ह्यामध्ये आपण ही डाळ टाकायची. डाळी 2 तास फुगत घातल्यामुळे ती लवकर शिजणार. ही चांगली अशी मिक्स करून घ्यायची.
1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. हे बघा 1 मिनिट झालं. आता हे बघा डाळीला चांगली वाफ बसली. आता ही आपण भाजी टाकून घ्यायची आणि चांगली वरखाली करून घ्यायची. हे बघा चांगली अशी परतून घ्यायची आणि थोडा गॅस थोडा मोठा करायचा, एकदम जास्त नाही, मीडियम आच करायची आणि चांगली शिजू द्यायची. अशी चांगली परतून घेतली की बघा कमी कमी होत चालली आहे बघा. हे बघा आता याच्यावर झाकण न ठेवता गॅस मंद करूनच परतत राहायची. झाकण ठेवतं काय होणार, याचा कलर निघून जाणार आणि काळपट कलर येणार, त्यामुळे झाकण नाही ठेवायचं. हे बघा असंच परतवून घ्यायची. हे बघा भाजी चांगली हे झाली आहे बघा, शिजली आहे चांगली, बघू शकता तुम्ही. आता ही शिजली ना, आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं चवीप्रमाणे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आता हे बघा शेवटी मीठ टाकल्यामुळे बघा भाजीचा कलर बघा हिरवाच राहिला आहे बघा, कुठेही काळा पडलेला नाही. आणि आता खोबरं टाकायचं. तुम्हाला किती कमी जास्त हवं ते तुम्ही करू शकता. हे बघा आणि चांगली परतवायची बघा. अशी ही आपली थोडीशी ऑर्गॅनिक भाजी आहे बनवून तयार झाली. ही तुम्ही वरण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर सहज खाऊ शकता. तुम्हाला आता मी वाढवून दाखवते बघा. तुम्ही तसा ग्रीन सर्व म्हणजे भाजीचा कलर हिरवाच आहे बघा, तुम्ही बघू शकता, कारण आपण मीठ शेवटी टाकल्यामुळे. अशी ही पोळशीची आपली ही ऑर्गॅनिक भाजी बनवून रेडी झाली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.